हॅलो स्टुडंट्स, माझं नाव आहे अजित आणि माझ्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्टँडर्ड 9 मॅथ 1 चॅप्टर 1 सेट्सचं लेक्चर नंबर 2. आणि आज आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत ते मेथड्स ऑफ रायटिंग सेट आहे, लिस्टिंग मेथड, रूल मेथड आणि त्याचे एक्झाम्पल्स. तर चला सुरू करूया. बघा स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स बघणार आहोत. तर कुठल्या मेथड्स आहेत बघा. देर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट. 2 मेथड्स आहेत सेट लिहिण्याच्या. फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स असे आहेत. इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स इन ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. आपण सगळे एलिमेंट हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. सेकंड पॉईंट असा आहे, ईच ऑफ द एलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमाज. प्रत्येक एलिमेंट हा फक्त एकदाच लिहिला जातो आणि 2 एलिमेंटमध्ये कॉमा असतो. आणि थर्ड पॉईंट आहे, द ऑर्डर ऑफ ॲन एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट. ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे, पण सगळे एलिमेंट्स मात्र तिथे लिहिले गेले पाहिजे. ओके, असं आहे. तर मग लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथडमध्ये आपण 3 इम्पॉर्टंट पॉईंट बघितले. फर्स्ट काय बघितला की आपण सगळे एलिमेंट्स हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. नंतर प्रत्येक एलिमेंट हा एकदाच लिहिला जातो आणि सेपरेटेड बाय कॉमाच असतो. ठीक आहे. आणि नंतर सगळे एलिमेंट्स इथं लिहायचे. ओके, आणि ऑर्डर काही इम्पॉर्टंट नाही आहे. तर एक्झाम्पल बघा. फर्स्ट, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 कॅन बी रिटन ॲज. आता आपल्याला माहिती आहे 1 to 10 याच्यामध्ये ऑड नंबर्स कुठले आलेले आहेत, तर 3 आहे, 5, 7 आणि 9 आहे. ओके, सो आपण ए इज इक्वल टू लिहिलं आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये 3, 5, 7, 9 सेपरेटेड बाय कॉमाज लिहून टाकले. ओके, तर ह्या ए सेटला तुम्ही असं पण लिहू शकतात 7, 3, 5, 9. तर हे जे 3, 5, 7, 9 होते याचा सिक्वेन्स तुम्ही मागे पुढे करू शकतात, कारण सेट लिहिताना ऑर्डर इम्पॉर्टंट नसते. फक्त ते एलिमेंट सगळे यायला पाहिजे आणि प्रत्येक 2 एलिमेंटमध्ये कॉमा पाहिजे. हे सगळा जो पार्ट आहे तो कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिला गेला पाहिजे. तर ही जी मेथड आहे सेट लिहिण्याची, ह्याच मेथडला म्हणतात लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. सेकंड एक्झाम्पल बघू. सेट ऑफ लेटर्स ऑफ द वर्ड रिमेंबर. आता रिमेंबर हा जो वर्ड आहे याच्यामधले लेटर्स आपल्याला लिहायचे. याच्यामधले लेटर्स कुठले कुठले आहेत तर बघा, आर आहे, नंतर ई आहे, एम आहे. इथं ई रिपीट झालेला आहे, एम रिपीट झालेला आहे, नंतर बी येणार. ई रिपीट झाला आहे त्यामुळे आपण तो घेणार नाही, आणि आर पण रिपीट झाला आहे त्यामुळे हा पण आपण लिहिणार नाही. मग राहिलं काय, तर आर, ई, एम आणि बी. म्हणून आपण ए इज इक्वल टू लिहिणार आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये आर, ई, एम, बी असं लिहून टाकणार. त्यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, जसं आधीच आपण डिस्कस केलं की याचा सिक्वेन्स काही इम्पॉर्टंट नसतो, ऑर्डर काही इम्पॉर्टंट नसते. आपल्याला फक्त सगळे एलिमेंट्स लिहायचे असतात आणि आपण रिपीटेड एलिमेंट्स घेत नाही. म्हणून इथं बघा, इथं ई 3 टाइम्स रिपीट झाला आहे तर आपण ई एकदाच घेतलेला आहे. आर पण 2 टाइम्स रिपीट झाला आहे, आपण एकदाच घेतला आहे. एम 2 टाइम्स रिपीट झाला आहे, आपण एकदाच घेतो. ओके, त्यामुळे इथं डुप्लिकेशन अलाउड नसतं. तर ही जी मेथड आहे सेट लिहायची, ह्या मेथडला म्हणतात लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. सेकंड मेथड काय बघा. सेकंड मेथड आहे रूल मेथड ऑर सेट बिल्डर मेथड. तर ह्या मेथडमध्ये काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते इथं लिहिले. इन दिस मेथड वी राईट द जनरल एलिमेंट युझिंग व्हेरिएबल फॉलोड बाय द व्हर्टिकल लाईन ऑर अ कोलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. बघा, ह्या मेथडमध्ये आपण काय करतो, आपण जनरल एलिमेंट लिहितो. ओके, एक काहीतरी प्रॉपर स्टेटमेंट लिहिलेलं जातं आणि तिथे एक व्हेरिएबल असतो. व्हेरिएबल इज सेपरेटेड बाय काय म्हटलं किंवा फॉलोड बाय काय म्हटलं, एक व्हर्टिकल लाईन किंवा कोलन आहे. याला व्हर्टिकल लाईन आपण अशी लिहितो किंवा कोलन म्हणजे असे 2 व्हर्टिकल डॉट लिहितो आणि नंतर आपण त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी लिहित असतो. ओके, तर असं जर लिहिली कर्ली ब्रॅकेटमध्ये तर त्याला रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड म्हणतात. तर ही एक्झॅक्टली कशी असते तर बघा, ह्या एक्झाम्पल 1मध्ये लिहिलं आहे. इथं ए इज इक्वल टू लिहिलं आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स लिहिलं आहे, नंतर एक व्हर्टिकल लाईन आहे. इथं एक्स बिलॉंग्स टू एन म्हटलं. लक्षात ठेवा, याला बिलॉंग्स टू म्हणतात. हे जे साईन असतं ना, हे मी इथे तुम्हाला काढून दाखवतो. असं ई काढायचा कर्व शेपचा आणि मध्ये जर लाईन दिली तर याला बिलॉंग्स टू म्हणतात. एक्स बिलॉंग्स टू एन आणि कॉमा करून आपण ह्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी दिली. तो एक्स व्हेरिएबलची प्रॉपर्टी काय आहे की 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 10. म्हणजे हा जो एक्स आहे हा 1 आणि 10च्या मध्ये आहे, मधली व्हॅल्यू आहे, असं त्याचं मिनिंग झालं. ओके, मग याला आपण कसं वाचणार एक्झॅक्टली ह्या सेटला ते इथं लिहिलं आहे. अँड रीड ॲज set A is the set of all x such that
x is a natural number between 1 and 10. बघा a is equal to set of all x असं म्हणायचं. a is equal to set of all x such that, ही जी व्हर्टिकल लाईन आहे याच्यासाठी काय म्हणायचं, such that x belongs to natural number म्हणा किंवा x is a natural number म्हणा and x lies between 1 and 10. तर असा त्याचा अर्थ झाला. ही जी मेथड आहे याला रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म आपण म्हणतो. याचं सेकंड एक्झाम्पल बघा. a इज इक्वल टू असं दिलं आहे इन कर्ली ब्रॅकेट x आहे, व्हर्टिकल लाईन आहे, x इज अन प्राईम नंबर बिटवीन 1 अँड 10 आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट झालं आहे. बघा इथं आपण काय केलं आहे, एक व्हेरिएबल मेन्शन केलं आहे, नंतर एक व्हर्टिकल लाईन दिली आणि नंतर त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी दिलेली आहे. ओके, तर हाच रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म असतो. तर याला आपण कसं म्हणणार बघा, इथं म्हटलं आहे रीड ॲज set A is the set of all x such that x is an prime number between 1 and 10. मग आपण याला असं म्हणणार बघा, a is equal to set of all x, व्हर्टिकल लाईनसाठी काय म्हणणार, such that आणि पुढे प्रॉपर्टी म्हणणार x is an prime number between 1 and 10. तर अशा प्रकारे ही सेकंड मेथड होती रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. मग बघा फर्स्ट मेथड होते लिस्टिंग मेथड, ज्याला रोस्टर मेथड पण म्हणतात. सेकंड मेथडला म्हणतात रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. आता आपण असं करणार आहोत, याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि एकाच वेळेस दोन्ही एक्झाम्पल्स बघणार, म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्याचं कंपॅरिझन कसं आहे आणि दोघांचा अर्थ तिथं कसं लागतं. हेअर आर 10 एक्झाम्पल्स ऑफ द सेट, ईच रिटन इन बोथ द रूल मेथड अँड लिस्टिंग मेथड. तर फर्स्ट काय बघा, फर्स्ट असं आहे सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. बघा फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स आपण घेणार आहोत. तर रूल मेथडमध्ये आपण काय म्हटलं, a इज इक्वल टू सेट ऑफ ऑल x, व्हर्टिकल लाईनला आपण काय म्हणतो सच दॅट, आणि नॅचरल नंबर असल्यामुळे x बिलॉंग्स टू n अँड x लेस दॅन ऑर इक्वल टू 5. लेस दॅन ऑर इक्वल टू 5 का म्हटले, कारण आपल्याला फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स घ्यायचे आहेत. ओके, त्याच्या पुढे जायचं नाही म्हणून x लेस दॅन ऑर इक्वल टू 5 म्हटलं आहे. म्हणून हे मी रूल मेथडने परत एकदा म्हणतो बघा, a इज सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर किंवा x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड x लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आणि लिस्टिंग मेथडमध्ये आपण ॲक्च्युअल सेट लिहित असतो. सो a इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर जे 5 किंवा 5पेक्षा लेस आहेत ते काय आहेत, 1 2 3 4 5, जे सेपरेटेड बाय कॉमाज लिहिले आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले. तर ही लिस्टिंग मेथड होती. आता सेकंड बघा, सेट ऑफ इवन नंबर्स लेस दॅन 10. त्याच्या याला रूल मेथडमध्ये कसं लिहिणार, तर b इज इक्वल टू सेट ऑफ ऑल x सच दॅट x is an even number and x less than 10. आणि लिस्टिंग मेथडमध्ये आपण काय करणार, ते ॲक्च्युअल लिहिणार. तर आपल्याला माहिती आहे 10पेक्षा लेस असणारे इवन नंबर कुठले आहेत, तर 2 4 6 आणि 8. मग कर्ली ब्रॅकेटमध्ये 2 4 6 8 सेपरेटेड बाय कॉमास आपण लिहून टाकणार. तर लिस्टिंग मेथडने हा तो सेट पण. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. थर्ड एक्झाम्पल होता सेट ऑफ ओवेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट. तर इंग्लिश अल्फाबेटमध्ये ओवेल्स कुठले कुठले आहेत बघा. तर रूल मेथडमध्ये आपण लिहिणार C इज द सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ ओवेल इन द इंग्लिश अल्फाबेट. आणि लिस्टिंग मेथडमध्ये आपण ॲक्च्युअल ओवेल्स लिहिणार. तर A E I O U आपण लिहून टाकले. तर हीच त्याची लिस्टिंग मेथडच्या फॉर्ममध्ये असणार. नंतर फोर्थ बघा, सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर्स लेस दॅन ऑर इक्वल टू 25 आणि त्याच्यापेक्षा लेस असणारे परफेक्ट स्क्वेअर्स लिहायचे. मग याला रूल मेथडमध्ये कसं लिहिणार, d इज सेट ऑफ ऑल x स्क्वेअर्स. बघा आपल्याला स्क्वेअर्स म्हणायचं म्हणून x स्क्वेअर म्हटले, सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड x लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके, मग लिस्टिंग मेथडमध्ये हे आपण काय लिहिणार, तर ते ॲक्च्युअल लिहिणार. आपल्याला माहिती 25पेक्षा लेस असणारे परफेक्ट स्क्वेअर कुठले, तर 1 स्क्वेअर म्हणजे 1, 2 स्क्वेअर म्हणजे जो 4 आहे तो, मग 9 आहे, 16 आहे आणि 25 आहे. ओके, असं आहे. तर इथं बघा, इथं काही जण म्हणतील की हा 5 का लिहिला, तर 5 याच्यासाठी लिहिला आहे आपण कारण इथं आपण x स्क्वेअर घेतलेला आहे. ओके, आणि आपण जर इथं चुकून इथं 25 वगैरे लिहिला असता तर प्रॉब्लेम काय झाला असता, 25च्या आधीचे सगळे स्क्वेअर आपल्याला लिहावे लागले असते. तर आपण इथं ऑलरेडी x स्क्वेअर लिहिलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं बघायचं की कुठला असा एलिमेंट आहे की ज्याचा स्क्वेअर 25 काय त्याच्यापेक्षा लेस आहे, तर तो 5 आहे.
नाही का. तर 5च असेल त्याचा एक्स्ट्रीम एंड, शेवटचा एंड, म्हणून आपण इथं 5 लिहिला आहे, x लेसर ऑर इक्वल टू 5 लिहिला आणि मग ते स्क्वेअर्स इथं लिहिले. तर ही रूल मेथड होते, हे लिस्टिंग मेथड होते. आता 5th एक्झाम्पल आपण बघू. ते आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 10 अँड 20. तर प्राईम नंबर्स आपल्याला बघायचे आणि 10 आणि 20 मध्ये घ्यायचे. ओके, रूल मेथडमध्ये आपण लिहिणार ई इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर अँड त्याची प्रॉपर्टी आपण काय लिहिली, 10 लेस दॅन एक्स लेस दॅन 20. तो जो एक्स आहे तो 10 आणि 20च्या मध्ये असेल. तर आपल्याला प्राईम नंबर्स बघायचे 10 नंतर कुठले कुठले असतात, तर 11 असतो, 13 असतो, 17 असतो आणि 19 असतो. तर मग लिस्टिंग मेथडमध्ये आपण ते सगळे एलिमेंट्स घेऊन टाकले. आता 6th एक्झाम्पल आपण बघूया. 6th एक्झाम्पल असं आहे, सेट ऑफ इंटेजर्स बिटवीन -3 अँड 2 इन्क्लुझिव्ह म्हटलंय. बघा, इन्क्लुझिव्हचा मिनिंग काय होतं की आपण -3 आणि 2च्या मधले सगळे इंटेजर्स लिहिणारच, पण -3 आणि 2 पण त्याच्यात इन्क्लुडेड असणार, ते पण त्याच्यामध्ये येणार. ओके, मग इथं कसं लिहिलं रूल मेथडमध्ये, एफ इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू इंटेजर्स म्हणजे आय अँड, आणि इथे लिहिलं -3 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2. तर बघा इथं इन्क्लुझिव्ह नसलं असतं तर आपण फक्त असं लिहिलं असतं -3 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. ओके, त्याच्यामध्ये -3 आणि 2 आले नसते, पण आता इन्क्लुझिव्ह असल्यामुळे आपल्याला इक्वल टू लिहायचं आहे. ओके, लेस दॅन ऑर इक्वल टू, त्याचा अर्थ असं झाला -3 आणि 2 पण तिथं इन्क्लुडेड आहे. सो लिस्टिंग मेथडमध्ये आपण एफ इज इक्वल टू आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये -3 -2 -1 0 1 आणि 2 हे नंबर लाईनवरचे जे होते -3 पासून 2 पर्यंत हे सगळे एलिमेंट्स लिहून टाकले. तर अशा प्रकारे हे 6th एक्झाम्पल होतं. 7th एक्झाम्पल बघा, सेट ऑफ कलर्स इन द रेनबो. आता हे मी जास्त एक्सप्लेन करत नाही, रूल मेथडमध्ये आपण डायरेक्ट लिहिलं जी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ कलर इन द रेनबो, आणि लिस्टिंग मेथडमध्ये आपण कलर इन द रेनबो जे आहेत ते सगळे लिहून टाकले. ओके, याचे सिक्वेन्स आणि ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त आपल्याला कुठलं गोष्ट परत लिहायची नाही, म्हणजे रिपीट करायची नाही आहे, आणि जेवढे एलिमेंट्स आहेत ते मात्र लिहायचेच आहेत. ओके, 8 नंबरचं एक्झाम्पल बघा, सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 3 लेस दॅन 15. बघा, मल्टिपल्स ऑफ 3, मल्टिपल्स ऑफ 3चा अर्थ असा असतो 3ला आपण मल्टिप्लाय केलं, एकदा 1ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 3, एकदा 2ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार 6. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला 3चा टेबलच लिहायचा आहे, 3 6 9 12, पण त्यांनी कुठं काय म्हटलं, लेस दॅन 15 आहे. ओके, पुढचा 15 आपण घेणार नाही, फक्त 12 पर्यंतच घेणार, 3 6 9 आणि 12. तर मग याला रूल मेथडमध्ये कसं लिहायचं, तर एच इज सेट ऑफ ऑल, बघा इथं 3n म्हटलेलं आहे, कारण मल्टिपल्स ऑफ 3 म्हटलं आहे ना, म्हणून याला 3n म्हटलं आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हटलं, आणि 3n हा काय पाहिजे, लेस दॅन 15 पाहिजे. ओके, आणि लिस्टिंग मेथडमध्ये आपण ते जे एलिमेंट्स येणार आहेत ते सगळे घेऊन टाकले. तर नेक्स्ट बघा एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 9th एक्झाम्पल, सेट ऑफ मंथ स्टार्टिंग विथ लेटर जे. जे ह्या लेटरपासून स्टार्ट झालेले जे नावं आहेत ते मंथ्स आपण लिहिणार आहोत. तर मग रूल मेथडमध्ये आपण म्हणणार आय इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ मंथ ऑफ द इयर अँड एक्स स्टार्ट्स विथ जे. इथं तुम्ही असं जरी लिहिलं की एक्स इज अ मंथ स्टार्टिंग विथ लेटर जे तरी चालेल. ओके, आणि जे पासून स्टार्ट होणारे कुठले मंथ आहे तर जानेवारी जून अँड जुलै आहे, तर ते आपण इथं लिहिले आहे. ओके, आणि लास्ट एक्झाम्पल बघा, सेट ऑफ सोल्युशन्स टू द इक्वेशन x² - 4 इज इक्वल टू 0. म्हणून आपण रूल मेथडमध्ये काय म्हणणार, जे इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर, आणि इथं लिहून दिलं आहे x² - 4 इज इक्वल टू 0. जेव्हा इक्वेशन येणार ना तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे रूल मेथडने लिहिणार, आणि x² - 4 इज इक्वल टू 0 हे जर सॉल्व केलं तर आन्सर्स येतात -2 आणि 2. त्यामुळे लिस्टिंग मेथडमध्ये आपण तेच 2 एलिमेंट लिहून टाकले. मग बघा स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 मेथड्स बघितल्या. फर्स्ट मेथड होती लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड, ज्याच्यामध्ये आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये ॲक्च्युअल एलिमेंट्स लिहितो. ओके, आणि नंतर होते रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. याच्यामध्ये आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये एक व्हेरिएबल घेतो आणि त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी लिहितो की कशा प्रकारे तो सेट लिहिला जाईल. ओके, किंवा आपण त्याचा रूल लिहितो असं म्हटलं तरी चालेल.
ह्या दोन मेथड होत्या, लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला काही डाऊट्स किंवा डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू शकता. थँक्यू. जय हिंद.